नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो स्विंग ट्रेड, ज्यामध्ये तुम्ही मंडेसाठी काही ट्रेड प्लॅन करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने 8 ते 10% तुमचं टार्गेट राहील. त्याच पद्धतीने मित्रांनो 2 ते 3% तुमचं स्टॉप लॉस राहील. असे काही स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. विथ त्यामागचं लॉजिक काय हे पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर आपल्या लिस्टमध्ये पहिला स्टॉक आहे मित्रांनो द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी. या ठिकाणी पाहू शकता स्टॉक रॅली दिली होती खूप मोठी. या ठिकाणी पाहू शकता हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन करून खाली साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन करून स्टॉकने मोठी रॅली दिली होती. त्याच पद्धतीने मित्रांनो कन्सोलिडेशन झालेलं आहे आफ्टर ब्रेकआउट 4-5 वीक नंतर मित्रांनो आफ्टर कन्सोलिडेशन. त्याच पद्धतीने मित्रांनो पुलबॅक घेतल्यानंतर 1 डे टाइम फ्रेमनुसार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रायशन कन्फर्मेशन झालेलं आहे. स्टॉकने ब्रेकआउट दिला होता 10 ते 12% रॅली. त्यानंतर मित्रांनो परत पुलबॅक आलाय. पुलबॅक नंतर या ठिकाणी पाहू शकता एक ऑब्झर्वेशन ट्रेंड लाईन अशी मार्क होती. या ठिकाणी ट्रेंड लाईनला लोच्या नंतर मित्रांनो वरच्या साईडलाच स्टॉक कन्सोलिडेशन करतोय. त्याच पद्धतीने स्लो स्टडी सेलर्सला ट्रॅप करतोय. त्याच पद्धतीने बायर्स या ठिकाणी अकोमुलेट झालेले आहेत. तर मंडेसाठी या ठिकाणी ट्रेड प्लॅन भेटू शकतो स्विंगमध्ये. जेव्हा आफ्टर फ्लॅट ओपनिंग जेव्हा प्रिव्हिडेच्या हायच्या वरती जर ब्रेक झाला स्टॉक, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये पण तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता न्यू इंडियन ॲश्युरन्स कंपनीमध्ये. 208 रुपयाला तुमची एंट्री लेवल असेल. त्याच पद्धतीने तुमचा स्टॉप लॉस स्विंगसाठी मित्रांनो तुमचा स्टॉप लॉस 211 ते 210 तुमचा स्टॉप लॉस असेल. त्याच पद्धतीने तुमचं टार्गेट प्रिव्हियस स्विंगच्या नियर इथं तुमचं टार्गेट असेल स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये जेव्हा प्रिव्हिडेचा हायला ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता स्टॉकमध्ये 2 ते 3 रुपये तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्विंगमध्ये मित्रांनो तुम्ही खालच्या साईडला जर स्टॉप लॉस लावून 1:2 जर तुमचा अचीव झाला तरी तुम्ही स्टॉप लॉस त्यानंतर तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. त्याच पद्धतीने तुमचं सेकंड टार्गेट मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता 2 वेळेस टच केले स्विंग घेतलं. या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स घेतले स्टॉकने. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊन ट्रेंड चली, सेकंड टाइम रेजिस्टन्स डाऊन ट्रेंड चली. तर थर्ड टाइम मित्रांनो एकतर ब्रेकआउट देईल. त्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही 1:2 जर तुमचं टार्गेट अचीव झालं तर तुम्ही 50 क्वांटिटी तुम्ही बुक करू शकता. त्याच पद्धतीने 50 क्वांटिटी मित्रांनो तुम्ही होल्ड करून ह्या ठिकाणी रेजिस्टन्सच्या नियर जेव्हा कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं तर वेल अँड गुड आहे. त्यानंतर तुम्ही परत क्वांटिटी ह्या ठिकाणी ॲड करू शकता. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करत असेल त्याचनंतर मित्रांनो लोअर लो टाईम 15 मिनिट टाईम फ्रेम किंवा 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये जर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करत असेल रेजिस्टन्स फेस करून स्टॉक, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी बुक करू शकता पूर्ण तुमची ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो जास्त गॅप ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने आपल्या लिस्टमध्ये दुसरा स्टॉक आहे हिंदाल्को इंडिया. या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क होती. अशी ट्रेंड लाईन मार्क झाल्यानंतर त्याच पद्धतीने स्टॉक हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन करतो. या ठिकाणी पाहू शकता प्रायक्शन ट्रेड. त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी स्विंग होतं. स्विंगच्या वरती ब्रेकआउट नंतर परत पुलबॅक आलाय हिंदाल्को स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी कन्सोलिडेशन करतोय. ह्या ठिकाणी पाहू शकता 1 वीक आफ्टर कन्सोलिडेशन मित्रांनो रेडी होते ब्रेकआउट देण्यासाठी. त्याच पद्धतीने रॅली कंप्लीट करण्यासाठी अप ट्रेंडची या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने हायर आय पॅटर्न आणि 2 कन्फर्मेशन झाले त्या ठिकाणी. एक तर हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन, त्याच पद्धतीने ब्रेकआउट नंतर एक पुलबॅकला मित्रांनो ह्या ठिकाणी 2 कंडिशन आहेत. त्याच पद्धतीने 2 लॉजिकवर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तुमची एंट्री लेवल असेल प्रिव्हिडेच्या हायच्या वरती मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. तुमची एंट्री लेवल असेल 587 रुपयाला तुमची एंट्री लेवल असेल. त्याच पद्धतीने स्विंगमध्ये मित्रांनो प्रिव्हिडेच्या स्विंगच्या खाली प्रिव्हिडेचा लो लावला ह्या ठिकाणी पाहू शकता 570ला तुमचं स्टॉप लॉस असेल. त्याच पद्धतीने 1:2 जर तुमचं टार्गेट अचीव झालं तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने तुमचं सेकंड टार्गेट ह्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी एक रेजिस्टन्स फेस करून डाऊन ट्रेंडची रॅली दिली होती स्टॉक. तर याच ठिकाणी मित्रांनो तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता सेकंड तुमचं जेव्हा स्विंग ट्रेड एक्झिक्यूट कराल ह्या ठिकाणी. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये पण तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता हिंदाल्को स्टॉकमध्ये. जेव्हा स्टॉकची ओपनिंग मित्रांनो फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग जर ब्रेकआउट द्यायचं प्रिव्हिडेच्या हायच्या वरती, त्यानंतर तुम्ही एंटर करू शकता. 2 ते 3 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो जास्त गॅप ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू इंट्राडेमध्ये. मित्रांनो स्विंगमध्ये तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता जेव्हा पुलबॅक देऊन मित्रांनो गॅप ओपन नंतर एक पुलबॅक आला ह्या ठिकाणी प्रिव्हिडेच्या स्विंगच्या वरती जर कन्सोलिडेशन करत असेल ह्या झोनमध्ये, त्यानंतर तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता ह्या स्टॉकमध्ये स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये तुम्ही फक्त मित्रांनो फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेकआउट दिलं तरच इंट्राडेमध्ये. स्विंगमध्ये मित्रांनो गॅप ओपन देऊन पुलबॅकला तुम्ही एंटर करू शकता ह्या स्टॉकमध्ये. तुमचं स्टॉप लॉस असेल प्रिव्हियस स्विंगच्या खाली तुमचं स्टॉप लॉस असेल
त्याच पद्धतीने मित्रांनो सेकंड टार्गेट, फर्स्ट टार्गेट 1:2 जर तुमच्या अचीव झाल्या तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने तुमचं सेकंड टार्गेट प्रिव्हियस रेजिस्टन्सच्या नियर तुम्ही सेकंड टार्गेट बुक करू शकता ह्या स्टॉकमध्ये. जास्त गॅप डाऊन पण दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू. तिसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये BSE लिमिटेड. त्याच पद्धतीने स्टॉकनी या ठिकाणी पाहू शकता हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. हा फर्स्ट सपोर्ट अपट्रेंडच्या सेकंड टाइम सपोर्ट. त्याच पद्धतीने मित्रांनो वर साईडला अपट्रेंडच्या दिल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता सपोर्ट घेतोय स्टॉक परत. त्याच पद्धतीने हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन पण होते. W पॅटर्न पण क्रिएशन झालेले ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट बेस करून या ठिकाणी पाहू शकता. खालच्या साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर या ठिकाणी असा लॉजिक बनू शकतो BSE स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने तुमची एंट्री लेवल असेल ह्या स्टॉकमध्ये जेव्हा स्टॉकची ओपनिंग मित्रांनो फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हियस स्विंगच्या वरती प्रिव्हियस डेच्या हायच्या वरती जर ब्रेकआउट देत असेल स्टॉक त्यानंतर तुम्ही एंटर करू शकता ह्या स्टॉकमध्ये. इंट्राडेमध्ये मित्रांनो 8 ते 10 रुपयाचं तुमचं SL असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल इंट्राडेमध्ये. त्याच पद्धतीने स्विंगमध्ये मित्रांनो जेव्हा ह्या प्रिव्हियस डेच्या हायच्या वरती जर तुम्ही एंटर केलं तर तुमचं स्टॉप लॉस मित्रांनो ह्या स्विंगच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. 2200ला तुमचं स्टॉप लॉस असेल. त्याच पद्धतीने मित्रांनो तुमचं फर्स्ट टार्गेट हा स्विंग दिसतोय ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करून डाऊन ट्रेंडच्या आलेलं स्टॉक नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट टार्गेट बुक करू शकता तुमचं स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही सेकंड टार्गेट ऑल टाईम हायच्या नियर तुम्ही सेकंड टार्गेट बुक करू शकता BSE स्टॉकमध्ये जेव्हा खालच्या साईडला तुम्हाला ट्रेड भेटेल स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं इंट्राडेमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू नका. स्विंगमध्ये मित्रांनो गॅप अप नंतर एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला प्रिव्हियस डेच्या हायच्या नियर जर सपोर्ट फेस करत असेल कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं तर त्यानंतर तुम्ही स्विंगमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता BSE स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप डाऊन पण दिलं ह्या झोनमध्ये तर कुठं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट ना करू ह्या स्टॉकमध्ये. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला तिन्ही स्टॉकचं इंट्राडे त्याच पद्धतीने स्विंगमध्ये लॉजिक त्याच पद्धतीने लेवल तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.